नमस्कार मित्रांनो, ग्रीन ग्रॅव्हिटी चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी संतोष खाडे PCR किंग स्वागत करतो. आपल्या चॅनलवरती आपण डेली सेटअप देण्याचं काम करतो. म्हणजे ज्या मुलांना, ज्या बिगिनर्स किंवा ओल्ड ट्रेडर्सला मार्केट समजत नाही, लवकरात लवकर कॅप्चर होत नाही, किंवा काय मार्केटचं सेंटिमेंट काय आहे, बेरिश आहे की बुलिश आहे किंवा काय, ह्या काय कुठल्याच गोष्टी समजत नाही. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करणार आहे की आजपासून एक सेटअप चालू करतो ज्याचं नाव आहे मॉर्निंग सेटअप. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सकाळपासून दुपारपर्यंतचं मार्केटचं सेंटिमेंट काय आहे ते समजायला थोडीशी मदत होईल. ठीक आहे, आजचं मार्केटबद्दल जर बोलायचं झालं तर आजचं मार्केटचं सेंटिमेंट पहिल्यांदा आपण बघून घेऊया. पहिल्यांदा आपण बँक निफ्टीचं सेंटिमेंट बघून घेऊया. बँक निफ्टी जर पाहिलं तर 1.2ला ओपन झालेला आहे, 1.1ला 1.4, आणि आता तो 1.9ला आहे. ठीक आहे, सस्टेन म्हणजे क्लोज टू 1च तो प्ले करतो आहे सध्या. याचा अर्थ मार्केट जे आहे ते एक सस्टेन झोनला आहे. इथून कोणताही एक सेंटिमेंट ते घेऊ शकतं. तर अशा वेळी आपण काय करू शकतो की या ठिकाणी जर बघितलं, एक आपल्याकडे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, एक सायकोलॉजिकल झोन आहे जवळच. तर या ठिकाणी आपण असा विचार करू शकतो की 5 मिनिटमध्ये जर या ठिकाणी पाहिलं तर एक सेंटिमेंट बनतं आहे. जर हा PCR 1च्या खाली गेला, म्हणजे जर 1ला ब्रेक करून जर 0.9 वगैरे जर प्ले करायला लागला तर तो PCR बेरिशमध्ये कन्सिडर केला जाईल. ठीक आहे, आता तो 1.09वरती प्ले करतो आहे. तो जर 1च्या खाली गेला तर तो बेरिश होऊ शकतो. ठीक आहे, तर अशा वेळी आपण काय सेटअप केलं पाहिजे, तर शोल्डर, हेड आणि शोल्डर असा एक सेटअप या ठिकाणी बनवू शकतो. ठीक आहे, दुसरं काय होऊ शकतं, जर बेरिश झालं तर 1च्या खाली जर ब्रेक झालं तर दुसरी प्राइस ॲक्शन म्हणजे हा एक डबल टॉप बनवू शकतं मार्केट याच ठिकाणी, आणि बेरिश होऊ शकते. आता दुसरी पॉसिबिलिटी काय आहे की जर PCR, हा जो PCR आहे तो जर 1.1च्या वरती बुलिश व्हायला लागला तर काय करायचं. ठीक आहे, दोन्ही पॉसिबिलिटी तुम्हाला सांगतो आहे. आता 1.14 वरून ते 1.09पर्यंत 08पर्यंत ट्रेड करतो आहे. ठीक आहे, तर तो 1.10 म्हणजे 1.10च्या जर वरती प्ले करायला लागला तर काय होऊ शकतं, तर होऊ शकतो डबल बॉटम. ठीक आहे, किंवा अजून एक दुसरी बुलिश प्राइस ॲक्शन बनू शकते, ती आहे इनवर्स हेड अँड शोल्डर. ठीक आहे, जर बुलिश मार्केट झालं म्हणजे जर PCR 1.10च्या वरती जर गेला तर हे सेंटिमेंट होऊ शकतं. अदरवाईज जर PCR 1.10च्या खालीच राहिला आणि एकला बेरिश ब्रेक केलं आणि 1च्या जर खाली चाललं तर मग समजून जायचं की आजचं सेंटिमेंट बेरिश आहे. त्यावेळी हा सेटअप फॉलो करणार जो मी आत्ता सांगितलं आहे, हेड अँड शोल्डर किंवा डबल टॉप, हा बेरिश पॅटर्न ते फॉलो करू शकतो. हे 5 मिनिटमधली टाईम फ्रेम आहे. तर हे शिकण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे. मी कोणालाही हायर करत नाही आहे की ट्रेड घ्या, किंवा मी टिप्स वगैरे कॉल वगैरे देत नाही. मी कोणाचाही फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे. एज्युकेशन पर्पजवरती हे आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे. तर दुसरी गोष्ट आहे की निफ्टीचं काय होणार, तर निफ्टीचा जर आपण PCR पाहिला, निफ्टी 50, तर निफ्टी 50चा PCR सकाळी होता 1.1, 1.10 आणि 1.10 वरून आलेला आहे 96 वरती. म्हणजे हा निफ्टी 50 जी आहे ती बेरिश ऑलरेडी झालेली आहे. ठीक आहे, तर निफ्टी 50चा चार्ट जर आपण लावला तर निफ्टी 50च्या चार्टमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आहे की जर 1 डेची टाईम फ्रेम लावली तर 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये एक
इनवर्स हेड अँड शोल्डर आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आहे, म्हणजे बुलिश मार्केट होणार आहे, पण ते आज होऊ शकत नाही. कारण आजचं सेंटिमेंट जे आहे आपण पाहिलं की काय एकच्या खाली ब्रेक केलेला आहे PCR, म्हणजे बेरिश सेंटिमेंट आहे. ठीक आहे, आता बेरिश सेंटिमेंट असताना आपल्याकडे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स कोणता आहे हा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपण ड्रॉ केलेला आहे. या ठिकाणी जर 5 मिनिटमध्ये बघितलं तर एक या ठिकाणी आपण पाहू शकतो की जवळपास आपली प्रायजेक्शन बनत आलेली, की अशा प्रकारे आपल्याला जो पॅटर्न पाहिजे होता त्याचा फॉर्मेशन होतो आहे. किंवा असंही होऊ शकतं की या ठिकाणी हा डबल टॉप, एवढंच नाही तर असंही होऊ शकतं की शोल्डर, हेड आणि शोल्डर ही प्रायजेक्शन आज बनू शकते, हेड अँड शोल्डर पॅटर्न. ठीक आहे, किंवा डबल टॉप पॅटर्न. हा डबल टॉप पॅटर्न ब्रेक झाला तर आपली एंट्री बनते, बरोबर आहे, म्हणजे शिकायला मिळतं आहे आपल्याला, बरोबर आहे. शिकण्यासाठी हे सांगतो आहे मी, व्यवस्थित समजून घ्या मार्केटला कसं पाहायचं आहे. ठीक आहे, एक जर दुसरा विचार केला तर आपल्याला हे शिकायला मिळेल की या ठिकाणी निफ्टी 50चा जो PCR आहे तो 1ला ब्रेक करून खाली आलेला आहे, परंतु जर तो 1च्या वरती गेला तर काय करायचं, तर ती पण पॉसिबिलिटी मी तुम्हाला आता सांगून देतो, म्हणजे दिवसभरात तुम्हाला ट्रेडिंग करताना कोणतीही अडचण येणार नाही. बाय चान्स जर या ठिकाणी डबल बॉटम पॅटर्न फॉर्मेशन झाला किंवा इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्मेशन झाला, ठीक आहे, असा जर पॅटर्न फॉर्मेशन झाला तर त्यावेळी तुमचा PCR असणार आहे 1पेक्षा जास्त. ठीक आहे, म्हणजे 1 PCR ब्रेक झाला पाहिजे वरच्या साईडला, 1पेक्षा बुलिश झालं पाहिजे, तेव्हा ही प्रायजेक्शन बनू शकते. आणि जर 1च्या वरती ब्रेकच नाही झाला, ठीक आहे, आणि 1च्या खाली सस्टेन जर झाला तर ही प्रायजेक्शन एवढीच बनणार, यावरती तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल. ठीक आहे, डबल टॉप आणि हेड अँड शोल्डर पॅटर्न. ठीक आहे, आता आजच्या मार्केटचं काय होतं आहे नक्की, यासाठी एक आफ्टर मार्केट व्हिडिओ तुम्हाला एक संध्याकाळी मिळून जाईल, त्यावरती आपण पाहू की आज सांगितलेल्या सेटअपचं काय झालं. ठीक आहे, यावरती फक्त व्यवस्थित लक्ष द्या की जर 1पेक्षा खाली जर PCR सस्टेन झाला तर यावेळी काय करायचं आहे, डबल टॉप किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्नवरती आपल्याला शिकायचं आहे की मार्केट बेरिश कसं होऊ शकतं, आपलं PCRचं सेंटिमेंट जे आहे ते कसं वर्क करतं. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडिया विक्स. जर इंडिया विक्स आज आपल्याला कन्फर्मेशन देत असेल तर अजून चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, इंडिया विक्स जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय बेरिश प्लस 6.50 मार्केट बेरिश आहे 6.50 नाही, कारण 6.50ने इंडिया विक्स जो आहे तो बुलिश गेलेला आहे, बरोबर आहे. या ठिकाणी बघा इंडिया विक्सचं आपल्या मार्केटशी इनवर्स रिलेशनशिप असतं, बरोबर आहे. इनवर्स रिलेशनशिप याचा अर्थ इंडिया विक्स जर बुलिश गेला तर मार्केट जाणार आहे बेरिश, आणि इंडिया विक्स बेरिश गेला तर मार्केट जाणार आहे बुलिश. तर या ठिकाणी आपल्याला अजून एक कन्फर्मेशन मिळालेलं आहे की आपला जो इंडिया विक्स आहे तो बुलिश आहे, याचा अर्थ मार्केट आज बेरिश होऊ शकतं. ठीक आहे, त्याचा दिवस खूप चांगला आहे, शिकण्यासाठी लक्ष द्या आणि व्यवस्थित मार्केटला ॲनालिसिस करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, रोज डेली तुम्हाला व्हिडिओ सेटअप मिळेल, मॉर्निंग सेटअप ग्रीन ग्रॅव्हिटी आपल्या ट्रेडिंग कंपनीचा. सर्वांनी रोज सेटअप बघत जा, सगळ्यांनी लाईक करा, मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, कारण त्यांचाही लॉस होणार नाही, आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.